श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी आपल्याला एके ठिकाणी फक्त 2 तमालपत्र ठेवायचे आहेत। आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तुम्हाला जे हवं आहे तर ते मिळवून देणारा असा हा उपाय आहे। तर हा उपाय आपण कसा करायचा त्याच सोबत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2 दिव्यांचा उपाय सुद्धा पाहणार आहोत। आता यावेळची जी कोजागिरी पौर्णिमा आहे तर ती 2 दिवसांमध्ये आलेली आहे। आज रात्री ही पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि उद्या सायंकाळी ही पौर्णिमा तिथी संपणार आहे। त्यामुळे आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर तो उद्या संध्याकाळी करायचा आहे, कारण आज रात्री ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ती सुरू होणार आहे। त्यामुळे आपल्याला उद्याची जी तिथी आहे तर ती पकडायची आहे। त्याचप्रमाणे आपण जी खीर किंवा दूध चंद्रप्रकाशामध्ये ठेवत असतो तर ते मात्र आपल्याला आज रात्री पौर्णिमा सुरू झाल्यानंतर 8:40 नंतरच चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे आणि ते तुम्ही उद्या ग्रहण करू शकता। अगोदर पाहूया ते म्हणजे आपल्याला उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळेला 2 दिव्यांचा उपाय करायचा आहे। काय करायचं आहे, आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करायचं आहे आणि यानंतर आपण जेव्हा देवपूजा आपल्या घरातील करतो तर त्यावेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे। यासाठी आपल्याला 2 पंत्या घ्यायच्या आहेत, पंत्याच घ्यायच्या आहेत म्हणजे मातीच्या दिव्याचाच आपल्याला उपाय करायचा आहे। यामध्ये तिळाचंच तेल घालायचं आहे आणि यानंतर आपल्याला वाती जी आहेत तर त्या खोबरेल तेलामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि या दिव्यामध्ये वाती घालायच्या आहेत। त्यानंतर या दिव्यामध्ये एक लवंग टाकायची आहे, म्हणजे एका दिव्यामध्ये 1 आणि दुसऱ्या दिव्यामध्ये 1, तर अशा आपल्याला 2 लवंगा टाकायच्या आहेत। लवंगा अखंड फूल असलेल्या असाव्यात, तुटलेल्या किंवा फूल नसलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत। त्याचप्रमाणे 11 आपल्याला अखंड अक्षता म्हणजे अखंड तांदूळ टाकायचे आहेत। यानंतर एक भीमसेनी कापराचा तुकडा टाकायचा आहे आणि एक हिरवी वेलची टाकायची आहे। हे सर्व साहित्य दोन्हीही दिव्यामध्ये टाकून झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे, एक दिवा जो आहे तर तो देवघरासमोर ठेवायचा आहे। थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या किंवा तुम्ही दुसरं काहीतरी आसन त्या दिव्याला द्यायचं आहे आणि आसनावरती तो दिवा ठेवायचा आहे। दिव्याची वात जी आहे तर ती उत्तर दिशेला करायची आहे आणि हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे। यानंतर दुसरा दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजामध्ये लावायचा आहे, परंतु वातीची दिशा जी आहे तर ती पूर्व दिशेला करायची आहे। तर असे हे दोन्ही दिवे प्रज्वलित केल्यानंतर देवघरासमोर पुन्हा बसायचं आहे। माता लक्ष्मी, श्री हरिविष्णू यासोबत आपल्याला कुबेर देव आणि इंद्रदेव तर यांचे स्मरण करायचे आहे। आपली धनप्राप्तीची इच्छा पूर्ण झाली अशी आपल्याला कल्पना करायची आहे, म्हणजे आपल्याला खूप पैसा मिळाला आहे किंवा तुमचे कर्ज असेल तर ते कर्ज फिटले आहे, तर असं आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे, अशी आपल्याला कल्पना करायची आहे। जसं की बघा, आपल्याला सांगायचं आहे की माता लक्ष्मी तुझ्या कृपेने माझे करोडोंचे कर्ज फिटले आहे किंवा माझ्या घरामध्ये भरपूर पैसा येत आहे, तर असा सकारात्मक विचार आपल्याला करायचा आहे। तर असा हा आपल्याला साधा सोपा उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी काय करायचं आहे, तर या दिव्यातील ज्या लवंगा असतील, अक्षता असतील, वेलची असतील तर या आपल्याला मातीमध्ये विसर्जित करायचा आहे। दिवा जो आपण मुख्य दरवाजामध्ये लावलेला आहे तो जर मध्येच विझला तर तो पुन्हा आपल्याला लावायची गरज नाही, तर त्यामध्ये जे तेल वगैरे शिल्लक आहे तर ते तुम्हाला झाडाखाली टाकायचं आहे, जिथे कोणाचाही पाय पडणार नाही। तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच कोजागिरी पौर्णिमेला हा उपाय करू शकता आणि कोजागिरीपासून 2 ते 3 पौर्णिमा तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट व्हायला सुरुवात होत असते। याचप्रमाणे आता दुसरा उपाय आहे तो म्हणजे आपल्याला एके ठिकाणी 2 तमालपत्र ठेवायचे आहेत आणि हा उपाय संध्याकाळच्या वेळेला करायचा आहे। संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या देवघरामध्ये दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे। त्यानंतर तुळशी मातेजवळ दिवा लावायचा आहे। तुम्हाला शक्य असेल तर आपल्याला तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि यानंतर एक तामण घ्या किंवा एक मातीचं मोठं भांडं असेल तर ते घेऊ शकता, मातीची मोठी पंती किंवा दिवा जरी तुमच्याकडे असेल तरी तो घेतला तरी सुद्धा चालेल आणि यामध्ये आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत। कापरासोबत आपल्याला या वस्तू जाळायच्या आहेत। यासाठी तुम्हाला लागणार आहेत ते म्हणजे फूल असलेल्या अखंड आपल्याला 6 लवंगा घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही 9 लवंगा सुद्धा घेऊ शकता। एवढ्या घेणे शक्य नसेल तर 2 लवंगा घेतल्या तरी चालतील, 2 घ्या, 6 घ्या किंवा 9 घ्या। यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर भीमसेनी कापूर जो आहे तर तो त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे किंवा साधा कापूर तुम्ही वापरा। त्यानंतर आपल्याला त्यावरती या ज्या लवंगा आहेत तर त्या ठेवायच्या आहेत।
त्याचप्रमाणे आपल्याला तुम्हाला जर देशी गाईचं शेणकूट मिळालं तर ते सुद्धा यामध्ये थोडासा तुकडा जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि आपल्याला 2 तमालपत्र घ्यायचे आहेत. आता या 2 तमालपत्रांपैकी एका तमालपत्रावरती आपल्याला जे हवं आहे तर ती इच्छा लिहायची आहे. जसं की मला पैसा हवा आहे किंवा माझ्या घराची प्रगती व्हावी अशी इच्छा लिहायची आहे. आणि दुसऱ्या तमालपत्रावरती आपल्याला जी गोष्ट नको आहे म्हणजे जी इच्छा लिहिलेली आहे तर त्याच्या विरुद्ध बाजूने विरुद्ध बाजूचं जे आहे म्हणजे तुम्ही जर पैशासंबंधीची इच्छा लिहिली असेल तर मला गरिबी नको आहे, मला दारिद्र्य नको आहे, तर असं दुसऱ्या तमालपत्रावरती आपल्याला लिहायचं आहे. आणि ही दोनही तमालपत्रंसुद्धा आपल्याला या तामणामध्ये आपण ज्या ठिकाणी कापूर त्याचप्रमाणे देशी गाईचं शेणकूट वगैरे ठेवलेलं आहे तर त्यावरती ही तमालपत्रंसुद्धा ठेवायची आहेत आणि हा कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. शक्य असेल तर यामध्ये तुम्ही 1 चमचाभर तूप जे आहे तर ते सुद्धा सोडू शकता आणि हा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरभर आपल्याला पसरवायचा आहे. देवघरापासून तुमचं किचन असेल, हॉल असेल, बेडरूम असेल तर मुख्य दरवाजापर्यंत आपल्याला हा धूर जो आहे तर तो फिरवायचा आहे. आणि शेवटी मुख्य दरवाजामध्ये तुम्ही हे तामण किंवा जे मातीचं भांडं घेतलेलं असेल तर ते ठेवू शकता. आणि जेव्हा सर्व वस्तू या जळून जातील, हा धूर संपेल तर त्यानंतर हे भांडं उचललं तरीसुद्धा चालेल. असा हा साधा सोपा नकारात्मकता नष्ट करणारा सुद्धा उपाय आहे, ज्यामध्ये आपल्याला आवर्जून 2 तमालपत्रांचा वापर करायचा आहे आणि एकावरती आपली इच्छा आणि दुसऱ्यावरती आपल्याला जे नको आहे तर ते लिहायचं आहे. आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे कापुरासोबत आपल्याला ही 2च्या 2 तमालपत्र जाळायची आहेत.